नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे राजमा चावल आणि त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. राजमा बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी राजमा स्वच्छ धुवून 5 ते 6 तास भिजत ठेवला होता. राजमा चांगला भिजला आहे. आता त्याच्यातलं पाणी काढून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला. राजमा स्वच्छ धुतला नाही तर तो गिळगिळीत होतो म्हणून. आणि राजमा धुवून झाल्याच्यानंतर आपल्याला टाकायचे खडे मसाले, वेलची टाकले, तमालपत्र आणि दालचिनी. मग स्वच्छ पाणी टाकून कुकरला आपल्याला 2-3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. म्हणजे तुमचा कुकर जसा आहे तसा त्याच्या शिट्ट्यांवर डिपेंड असतं. म्हणजे 1-2 शिट्टीत पण राजमा शिजतो आणि म्हणजे 5-6 शिट्ट्या काढल्या तरी पण राजमा शिजतो. चला 1-2-3 शिट्ट्यांमध्ये आपला राजमा शिजला होता. बघूया. राजमा छान शिजणं खूप गरजेचं असतं, त्यामुळे व्यवस्थित आपल्याला राजमा शिजवून घ्यायचा आहे. बघा असं तुटला पाहिजे राजमा. आता फोडणी करूया. तेल तापायला ठेवलं होतं. तेल तापलं की टाकायचं आहे जिरं टाकलं. जिरं फुललं चांगलं की मग त्याच्यात टाकायचं आहे आपल्याला कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित असा गुलाबी रंगावरती फ्राय करून घेऊया. कांदा झाला आहे आपला. मग टाकायचे आपल्याला आलं लसूण पेस्ट, ती पण व्यवस्थित अशी मॅश करून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर टाकायचे आपल्याला टोमॅटोची प्युरी केली होती ती टाकायची आहे. आणि थोडंसं मीठ टाकून आपल्याला ती टोमॅटोची प्युरी तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायची आहे, कारण त्याच्यातला आंबटपणा निघून जावा म्हणून. व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे इथे आपली. आता टाकूया मसाले. हळद टाकली आहे, लाल तिखट टाकलं आणि त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे धना पावडर 2 चमचे टाकायचे. इथे मी 1 चमचा टाकलं, 1 चमचा नंतर टाकणार आहे. आणि मग टाकायचं 1 चमचा गरम मसाला आणि ते पण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. व्यवस्थित मिक्स झालं की त्याच्यात टाकायचं आपल्याला थोडासा राजमा. मी असा बारीक करून घेतला होता, कारण राजमा असं केलं ना की ते मिक्स मिळून येतं. म्हणजे आपण जे सांबार करतो ना ते मिळून येतं व्यवस्थित, म्हणून नक्की करून बघा. आणि त्याच्यानंतर मग असं आपला जो शिजवलेला राजमा होता तो टाकून घ्यायचा आहे त्याच्यात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला जेवढ्या क्वांटिटी पाहिजे त्या प्रमाणात. मला एवढंच पाहिजे होतं. झाकण मारून 10 मिनटं शिजायला ठेवलं. बघा किती छान शिजलं आहे ते. नंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचं ते. आणि मग जे आपली गरम मसाल्याची पावडर उरली होती ना थोडीशी, ती अशी वरून टाकायची. वरून टाकणं खूप गरजेचं आहे, कारण खूप छान फ्लेवर येतो गरम मसाल्याचा त्याला. आणि परत एकदा उकळी काढायची. मग आपल्याला द्यायचा इथे तडका. मग तडका पॅनमध्ये 2 चमचे घेतलं होतं तूप व्यवस्थित गरम झालं की टाकायचं आपल्याला लसूण टाकली ना की मिरच्या टाकायच्या त्याच्यामध्ये चिरून आपल्याला. आणि थोडंसं जिरं पण टाकायचं आहे त्याच्यात. आणि मग ते 1 चमचा लाल तिखट पण टाका त्याच्यात, म्हणजे तिखट कमी असेल तर टाकू शकता. त्याच्यानंतर मग इकडं आपला राजमा शिजतो त्याच्यावरती मस्तपैकी असा तडका द्यायचा. तडका देणं ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर द्या, नाही दिला तरीसुद्धा चालतो. आम्हाला आवडतो म्हणून मी हा असा तडका दिला होता. तडका दिल्यावरती खूप छान फ्लेवर येतो, म्हणजे तुपाचा त्याच्यात, नाही का, म्हणून आवर्जून दिलात तर बरं होईल. आणि अशी आपली राजमाची रेसिपी तयार झाली होती. आणि ह्याच्यासोबत खायला बनवलं होतं मी जिरा राईस. आणि तुम्ही म्हणजे असा मोकळा राईससुद्धा कोणताही बनवू शकता, पण जिरा राईस छान लागतो. म्हणून ती कोथिंबीर टाकायची आणि मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आणि परत 5 मिनटासाठी झाकून ठेवायचं, कारण तुपाचा फ्लेवर येण्यासाठी. बघा फायनली असा आपला राजमा तयार झालेला आहे. एकदा नक्की करून बघा, खूप छान लागतो राजमा. आता आपल्याला बनवायचं आहे जिरा राईस त्याच्यासोबत. मग इथे मी घेतलं होतं 1 वाटी लांब दाण्याचा बासमती तांदूळ. तो स्वच्छ धुवून इथे 5 ते 6 तास भिजत ठेवला होता. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे गरम पाणी करायचं आहे पातेल्यामध्ये. 1 वाटी घेतला होता ना मी, तर 2 वाट्या गरम पाणी करायला ठेवलं होतं मी. त्याच्यानंतर पाणी उकळतच पाहिजे आपल्याला, थंड पाणी नको आहे. तर मग उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हा जो भात आपण तांदूळ भिजवून घेतला होता तो घालायचा आहे आपल्याला त्याच्यात. आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. पाण्याला उकळी आली ना परत की मग त्याच्यावरती झाकण मारायचं आहे. आणि मग गॅस छोटा करायचा आहे आणि छोट्या गॅसवरती आपल्याला ते शिजून द्यायचं. बघा आपला फायनली असा भात शिजून तयार होतो. जिरा राईस करायचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्यातला मी हा एक शॉर्टकट मारला होता. आणि इकडे मग आता भात तयार झाला होता. मग आता त्याला तडका द्यायचा जिऱ्याचा. तूप गरम करायला ठेवलं होतं. तूप गरम झालं तर टाकायचं आपल्याला जिरा. गॅस बंद करायचा आहे आणि मग जिरा टाकायचा. जिरा जास्त करपवायचा पण नाही. मग इकडं आपण जो भात केला होता त्याच्यावरती मस्तपैकी असं जिऱ्याचा तडका द्यायचा आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तेच म्हटलं ना की जिरा राईस करायचे वेगवेगळे प्रकार आहे, त्यातला हा एक शॉर्टकटचा प्रकार आहे, म्हणून मी असा बनवला होता. तुम्ही तुमच्या पद्धतीने कसाही बनवू शकता. मस्तपैकी अशी कोथिंबीर टाकायची आणि छानपैकी असा मिक्स करून घ्यायचा.
कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला नक्की कमेंट करून कळवा. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, टेक केअर.